खरं तर देशभरातली तरुणाई, देशभरातली जेनझी चर्चेत आली ती कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे। आणि आता यानंतरची बातमी आहे ती जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीनं जाहीर केलेल्या पुढच्या अभियानाची। महागाई, बेरोजगारी आणि शिक्षणाचा वाढता खर्च हे विषय जवळपास प्रत्येक घरात चर्चिले जाणारे अगदी कॉमन विषय बनलेत। आतापर्यंत हे सगळे मुद्दे घरात, चहाच्या टपरीवर किंवा सोशल मीडियावरती चर्चिले जायचे, पण आता हेच प्रश्न रस्त्यावर आणि सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याची तयारी सीजेपीनं केली आहे। जंतर मंतरवरती परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलन करून राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आलेली सीजेपी आता आपला अजेंडा विस्तारते। परीक्षेतल्या अनियमिततेपासून सुरू झालेली ही चळवळ आता बेरोजगारी, शिक्षण, महागाई, आर्थिक परिस्थिती आणि लोकशाही संस्थांवरील विश्वास अशा व्यापक मुद्द्यांवरती देशभरात जनमत तयार करण्याचा दावा करते। याचाच एक भाग म्हणजे सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक हे देशव्यापी जनसंवाद अभियान सुरू होणार आहे। या अभियानातून नागरिकांना थेट आपली मतं मांडण्याचं व्यासपीठ मिळणार आहे। या अभियानाबद्दल सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी अधिक माहिती दिली। तर क्या बोलती पब्लिक हे अभियान सुरू करण्यापाठीमागे सीजेपीची नेमकी काय भूमिका हे अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलं। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहे। कारण की या आंदोलनातून आम्हाला जी गोष्ट शिकायला भेटली ती ही शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारमध्ये बसलेले आहेत, ते कुठं ना कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले, लोकांचं डिस्कनेक्टेडच नाही, ऐकायलाही तयार नाही आहे। एज्युकेशन इज अ फंडामेंटल राईट असं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात म्हणलेलं आहे। पण कुठं ना कुठं मागच्या काही दशकात आपल्या देशात एज्युकेशन इज अ फंडामेंटल बिझनेस टू गेन प्रॉफिट्स अशी शिक्षण व्यवस्था झालेली आहे। ते आपल्याला बदलायचं आहे। देशात ज्युडिशरीबद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो। आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो। पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो। तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर नीट परीक्षेतल्या घोळाबद्दल यशस्वीरित्या आंदोलन पार पाडल्यानंतर सीजेपीनं त्यांचा पुढचा अजेंडा जाहीर केला आणि देशभर संघटना वाढवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीनं 5 झोन तयार केल्यात। त्यासोबत संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। तर सीजेपीच्या आंदोलनानंतर देशभरातल्या जेनझीची अगदी जोरदार चर्चा झाली। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। पण त्यापूर्वी आपण सीजेपीची कार्यकारिणी पाहूया। अभिजित दिपके, संस्थापक सदस्य अफरीन नवाज, राष्ट्रीय सचिव आशुतोष रांका, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौरभ दास, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अजिंक्य शिंदे, दीपक बलियान हे सुद्धा सदस्य असतील। विजय रेड्डी मालंगी, वैष्णवी गौरकडे रिसर्च आणि पॉलिसीची जबाबदारी असेल, तर योगेश इंगळे सीजेपीचा वित्त विभाग सांभाळेल। तर या जेनझीच्या आंदोलनासंदर्भात आणि जेनझीबद्दल अमृता फडणवीसांनी केलेलं वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। जेनझी जी होती, खरी जेनझी आपली देशाची, त्यांनी मुद्देच उचलले दरवेळेस। कॉकरोच जनता पार्टीनी जो आधी पॉईंट उचलला होता नीटचा, तो रेलिव्हेंट होता आणि गव्हर्नमेंटनी प्रोॲक्टिव्हली त्याच्यावर ॲक्शन्स केले आणि आधीपासून करत होते, बिफोर दे रेज्ड दिस। पण त्याच्यानंतर त्यात अँटी सोशल एलिमेंट्स आले ज्याच्याने ते सगळं तंत्र बिघडलं। तर मला वाटतं जेनझी इज देअर अँड देअर फॉर अस टू गाईड अस इन फ्युचर। आणि हे जे एलिमेंट्स आहेत यांचा विचार न करता जेनझी, जेन अल्फाला आपल्याला त्यांचं ड्यू क्रेडिट द्यायला पाहिजे। तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनामुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाला एक नवीन आवाज दिला। आता त्याच असंतोषाचा नवा अध्याय झारखंडमध्ये लिहिला जातोय। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या भरती प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पेपर लीकच्या आरोपांवरनं विद्यार्थी रस्त्यावरती उतरले।
हमसे संवाद करें, हमारे मांगों को पूरी करें। हम यहाँ से हटने वाले नहीं हैं। छात्र हैं, उनके जो मुद्दे हैं वो क्लियरिटी के साथ उन्होंने रखा है और एटलीस्ट हम लोग चाहते हैं कि अगर आपसे नहीं हो रहा तो आप रिजाइन करो ना यार, रिजाइन क्यों नहीं कर रहे हो? जय जय झारखंड, 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 जय जय झारखंड। स्वतंत्रता जिंदाबाद, 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 स्वतंत्रता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। हा आवाज आहे झारखंडमधल्या तरुणांचा. जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनापाठोपाठ आता झारखंडमधले विद्यार्थी परीक्षेतल्या अनियमिततेवरून आक्रमक झाले. रांचीच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये गेले 14 दिवस विद्यार्थ्यांचं उपोषण आंदोलन सुरू. वेळेत कारवाई न झाल्यास आता शुक्रवारी विधानसभेलाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. एग्जामिनेशन में जो है उसको पारदर्शी तरीके से किया जाए। हम जो एग्जाम देते हैं उसका कट ऑफ जारी किया जाए। हम जो मेंस के लिए आरटीआई फाइल करते हैं सर, आरटीआई फाइल करने के बाद भी जवाब नहीं दिया जाता है कि हमने क्या लिखा। और एक चीज मैं डिमांड सरकार से करता हूं, जैसे बिहार में आर्थिक इकाई है, ईओयू है, उसी तरीके से झारखंड में भी उसी तरीके का एक गठन हो, एक आयोग, एक गठन हो, जांच एजेंसी गठन हो। ये झारखंड है और झारखंड में बी आर रिस्पॉन्सिबल गवर्नमेंट। यहाँ कोई पॉलिटिकल पार्टी इन्वॉल्व नहीं हो रहा है। यहाँ पे जो छात्र हैं उनके जो मुद्दे हैं वो क्लियरिटी के साथ उन्होंने रखा है और एटलीस्ट हम लोग चाहते हैं कि अगर आपसे नहीं हो रहा तो आप रिजाइन करो ना यार, रिजाइन क्यों नहीं कर रहे हो? झारखंडमध्ये हे आंदोलन उभारण्याचं प्रमुख कारण म्हणजे झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा. 2 जुलैला झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागून 2204 उमेदवार पात्र ठरले. पण या निकालाच्या वेळी कट ऑफ लिस्ट जाहीर न केल्याचा आरोप झाला. इतकंच नाही तर एका पात्र उमेदवाराची OMR शीट व्हायरल होऊन त्याने फक्त 48 प्रश्न सोडवल्याचं समोर आलं. निकालावर आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सह्याच नसल्याचा मुद्दाही समोर आला. हा वाद इतका वाढला की आयोगाला परीक्षाच रद्द करावी लागली. पण दोषींवर कठोर कारवाईसाठी विद्यार्थी आग्रही आहेत. सरकार के दरवाजे सभी के लिए खुले, वो अपनी बातें रख सकते हैं। निश्चित रूप से सरकार उसकी बातों को गंभीरता दी। किस तरीके से इसमें संज्ञान लिया है सरकार ने, किस तरीके से इसमें अपनी कदम बढ़ाई, और सभी राज्यों में ऐसी घटनाएं हमारे कानून तक में है। ऐसी घटनाएं तो हो रही हैं, लेकिन सरकार कोई कदम नहीं। सरकारकडून कारवाईचं आश्वासन मिळत असलं तरी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम आहेत. 14व्या JPSC परीक्षेची CBI आणि ED चौकशी व्हावी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. परीक्षा घेणाऱ्या TDPL कंपनीला काळ्या यादीत टाकावं. TDPL आयोजित सगळ्या परीक्षा रद्द कराव्यात. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना पदावरून तात्काळ हटवावं. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र महतो यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून पाणी घेतलेलं असलं तरी उपोषणावर ते ठाम आहेत. कल मेरा सोनम वांगचुक जी के आग्रह पर जल को ग्रहण करते हुए भूख हड़ताल को कंटिन्यू रखा हूँ, क्योंकि जल को त्यागना यानी कि आत्महत्या के बराबर है। मैं आत्महत्या करना नहीं चाहता हूँ, मैं सरकार की आत्मा को जगाना चाहता हूँ और लाखों युवाओं के भविष्य को सुरक्षित करना चाहता हूँ। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी परीक्षा व्यवस्था जेव्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकते तेव्हा फक्त निकालच नाही तर व्यवस्थेची विश्वासार्हताच पणाला लागते. आणि म्हणूनच जंतर मंतर नंतर आता झारखंडचं आंदोलन जेन झीच्या चळवळीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. त्यामुळे जंतर मंतर असो की रांची, जेन झीच्या आंदोलनाची ठिकाणं जरी वेगवेगळी असली तरी आवाज एकच आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 कोटी म्हणजे अंदाजे 35% लोकसंख्या जेन झींची आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता जेन झी आता केवळ मतदार म्हणून नाही तर अजेंडा ठरवणारी पिढी म्हणूनही समोर येते. योगायोग म्हणजे आजच मुंबई सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा जेन झी सोबत संवाद साधला आणि हा संवाद म्हणजे देशातील प्रत्येक वैचारिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला या नव्या पिढीचं ऐकणं आता अपरिहार्य झाल्याचा एक प्रकारे संकेत मानला जातो.